राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? तर बघून घ्या, आमच्याकडे मस्त बारीक बारीक पाऊस येतोय। वातावरण असं काय पूर्ण ढगाळ आहे, 2-3 दिवसाचं तसंच आहे। तर मित्रांनो, आज आमचा मस्तपैकी हरभऱ्याच्या डाळीचा आणि अंड्याची भाजी बनत आहे। तर बघून घ्या कशी बनते ती। तर मस्तपैकी आम्ही याला डाळ भाजी म्हणतो, अंड्याची। तर इथं तेल बिल टाकलंय आणि अंडी तळतायत त्याच्यात। आणि इथं हरभऱ्याची डाळ वाटलेली आहे आणि या निळ्या मिरच्याचा ठेसा आहे मित्रांनो। तर आता अंड्याची आणि डाळीची भाजी बनणार आहे। तर 3-4 अंडी टाकलेली आहेत, त्याच्यात कपरं पण पडून गेला अंड्याची। 5 आहेत, 5 अंड्यांची भाजी बनते। तर तिकडं आको आमचं एक केली वांडर कसं दादा करते। चल, पाऊस येतोय ना, रडती ती बघा। भाजी खालं का तू? भाजी बनवते। तर इकडं चाललंय भावचन वहिनीचं आजारी मेंढरांना ते गंगूताया खाऊन घेतात आणि त्यांना जुलाब होतात, त्यांच्यासाठी दवा पाजायचं। बघून घ्या, तिकडं मोरबीर कोकतायत। हे अशी लावरं बघा, हे अशी लहान लावरं ते काय पण खाऊन घेतात आणि त्यांना जुलाब होतात, म्हणून त्यांना दवा पाजायची चालू आहे। जमनाला दिली बांधून इकडं। संगीताला वाऱ्या वावदानाचं भाजी बनानं। वार फारे थंडगार, फार हवा राहते मित्रांनो दिवसभर, आणि वरून पाऊस पण चालतो। आम्हाला थंडी पण वाजते, गुटी पण थंडीची ऐकत नाही, घरात बसत नाही पालामध्ये, ती पण पावसातच पळते। ताता काय तर या म्हणून आमची अंड्याची भाजी खाण्यासाठी करते। मस्तपैकी अंडी तळतायत। तो गुड्डीला पण जराशी काढून दे, डवळी गुड्डीला अंडी खावडायची आज। तर मस्तपैकी नाही तर ह्याचा बिचाय ना बेत केला। अंड आपलं बाफलेलं बघून घ्या। नमक टाकलं, थोडं नमक टाकून दे गुड्डीला। तो गुड्डी अंड खाऊ शकते का तू? दमना शिजू दे। आता दिलंय गुड्डीला अंड काढून, तर खाईल गुड्डी खा। तर कशी खाते गुड्डी अंडी खाते? गरम लागतंय म्हणून खाऊ नको ते आता। अंदा बबला टाक, खा बब, ते अंड तूच खा, खा गप्पा गप। अगो खाड गिळते ती, नुसती गिळती। इकडं पक गुडे भारी लागत गुडी खाण्यावरती आली त्याची, भारी लागत म्हणते नाही म्हणती। आलाय आपला ठेसा बिसा इकडं निळ्या मिरच्यांचं।
तर तुम्ही पण खायले का मित्रांनो? डाळ भाजी, हरभऱ्याच्या डाळीची भाजून केलेली भाजी वाटून. तर मित्रांनो, लावरांच्या जुलाबांसाठी बनवलेला घरगुती उपाय हे आहे गव्हाचं पीठ आणि साखर नाही तर गुळ टाकून द्यायचा. तर त्याने जुलाब थांबतात. तर ते पाचतोय अकुरायला ह्याला पाजलं भांडीला. तर टाकावलंय आपला आता हळद, निळ्या मिरच्या आहे मसाला. नको ना आता ते तोंडातलं गाळेल खाते खाली. निळ्या मिरच्या, लाल मिरचा थोडा टाकलाय तरीसाठी. तर आता ते वाटणातलं पाणी, डाळीचं वाटणाचं पाणी टाकायचंय. खाल्लं खातील हे खाते. तर मस्तपैकी आपल्या आता अंडा आणि मसाला तळावून गेलेत. बघून घ्या. असं आलंय मित्रांनो आपली डाळ. हरभऱ्याच्या डाळीचा रस्सा मस्त बसून खावा. तर झालंय आता शिजण्याची आतुरता आहे. शिजली बिजली का जेवण करून बिरून आपल्याला जायचंय वर वॉटर पार्क वर. पुरा जंगल फिरण्यासाठी मित्रांनो. दिवसभर हवा हवा पाण्यात मस्त डंग 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 करत थोडं थोडं करत. काय खाते हा? झाली मित्रांनो आपली अंडा भाजी शिजून रेडी. बघून घ्या कशी शिजली. अंडी पूर्ण बारीक बारीक होती. तर चला आता खाऊन बिऊन घेऊ. तर या मित्रांनो जेवण करण्यासाठी बघा अशी आमची अंडा भाजी बनलेली. तर आता खातोय मी. या खाण्यासाठी मस्त बनली. तर तुम्ही कशी बनवतात ते नक्की कमेंट करा. आमची भाजी कशी काय बनली ते पण सांगा. पाण्या पावसाची लवकरात लवकर बनवून खातो आता. मेंढरांका जाणं पुरा दिवस बस. तर मित्रांनो नवीन एअरटेल 5G ने स्कीम काढली. 3 महिन्याचं 1.5 GB इंटरनेट फ्री आणि बॅलन्स पण 3 महिना फ्री. आणि वरनं एक हा बघा वायरलेस हेडफोन आहे तो एक फ्री आहे. हा हेडफोन आणि एअरटेलचं 3 महिन्याचं बॅलन्स पण फ्री. आमच्या इथं वाड्यात आलतात आम्ही घेतलंय. मी एक सिम आता कसं काय त्याचं नेट बीट इथं चालवून दावलं त्याने मस्त आहे. नेटवर्क पण मस्त धरतं इथं. तर आम्ही घेतलंय एअरटेलचं सिम. तो बघा भाऊच्या कानाला हेडफोन आहे अजून. तो हेडफोन भेटलाय. तर मित्रांनो आम्ही आलोय माळावरती. बघून घ्यावा घोडे बिडे मेंढर पण मस्त गोळी आणि चालतायत. पावसाचे तोंड लावून नाही राहिली आहेत. बघा सगळं पाणी पाणी बारीक बारीक पाऊस चालू आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा काय वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा. अंडा रेसिपीचा मित्रांनो सपोर्ट करा, लाईक करा आम्हाला. तुम्हाला जर आमची व्हिडिओज लाईव्ह आवडत असेल तर नक्की कमेंट करा. घोडी पण बघा
कशी कुदाटायला लागलीत आय फार पळतायत ती सोनाटी गोडी आहेत मेंढरावाल्यांची त्यांनी आता रात्री बांधली आता दिवसभर ती माळावरती चरतील आम्ही पण मेंढर चारू गोडे बिडे समजत चरतील डोर बिरे येतात सगळ्यांचा हा माळ आहे रानमाळ तर कसा काय वाटतो आमचा ब्लॉग ते पण नक्की कमेंट करा मित्रांनो. तर जय महाराष्ट्र भेटूया अशा नवीन ब्लॉग